राजकीय दूरदृष्टी असेल तर एखाद्या प्रकल्पामुळे त्या परिसराचा कसा कायापालट होऊ शकतो हे पाहायचं असेल तर पुण्यात दोन उदाहरणं हमखास डोळ्यासमोर येतात। एक म्हणजे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडानगरी आणि दुसरं म्हणजे हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क म्हणजेच आयटी इंडस्ट्री। सध्या हिंजवडीच्या प्रचंड ट्रॅफिक समस्येमुळे हिंजवडी चर्चेत असलं तरी काही वर्षांपूर्वी निव्वळ मोकळं माळरान असलेलं हिंजवडी आज आयटी हबमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलंय। तुम्हाला या मागचा रंजक इतिहास माहिती आहे का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 1992 मध्ये पुण्याजवळ म्हाळुंगे बालेवाडी येथे क्रीडानगरी उभारणीस सुरुवात झाली। त्यावेळी या भागात मेगा सिटी नावाचा प्रोजेक्ट येणार होता आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार। यामुळे या प्रोजेक्टला सूस, माळुंगे, बानेर, बालेवाडी या भागातून मोठा विरोध केला गेला। हे पाहून आणि अवघ्या 2 वर्षात शिवछत्रपती क्रीडानगरीची स्थापना झाली। 1994 साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा येथे पार पडल्या। ॲथलेटिक पासून जलतरण अशा 17 विविध क्रीडा प्रकार असलेल्या खेळांच्या स्पर्धा एकाच परिसरात होण्यासाठी उभारलेल्या या शिवछत्रपती क्रीडानगरीने पुण्याचं नाव देशभर पोहोचवलं। यानंतरच्या पुढील 4 वर्षात 1998 मध्ये राज्यात सत्तेवर आलेल्या तत्कालीन महायुती सरकारनं आयटी इंडस्ट्रीचा पाया रोवला। याच सरकारनं विशेष आर्थिक क्षेत्राचं म्हणजेच सेसची अंमलबजावणी सुरुवात करत MIDCला सर्व अधिकार देत स्वातंत्र्य दिले। 1999 ला मात्र राज्यात सत्तांतर झालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेवर आले। दूरदृष्टीचे नेते अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या पश्चिमेची बाजू असलेल्या तेव्हाच्या ओसाड आणि मोकळ्या भागांमध्ये आयटी नगरी उभी करता येईल असा संकल्प केला होता। त्याच दरम्यान त्यांचे वर्गमित्र असलेले तत्कालीन खासदार नवले यांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या हिंजवडी गावच्या माळरानावर साखर कारखाना म्हणजे संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी शरद पवार यांना भूमिपूजनासाठी निमंत्रित केले। यावेळी कारखान्याचं भूमिपूजन समारंभात आलेले शरद पवार म्हणाले की साखर कारखान्याच्या पायाभरणीचा मी नारळ फोडलाय, पण या ठिकाणी हा कारखाना होणार नाहीये। पवारांच्या या वक्तव्याने तिथे कुजबूज सुरू झाली। साखर कारखान्यासाठी पवारांनी भूमिपूजन केले तर खरं, मात्र जागा आयटी पार्कसाठी अधिक उपयुक्त असल्याचं आपल्या भाषणात नमूद करून साखर कारखाना अन्य जागेत उभारावा अशी सूचना त्यांनी केली। पवार साहेबांची सूचना सर्वांनी मान्य केली आणि काही दिवसातच MIDCने आयटी पार्क विकसित करण्याच्या कामाला सुरुवात केली आणि 2000 साली हिंजवडीत संगणकाचे प्रणेते राजीव गांधी यांच्या नावाने हिंजवडीत आयटी पार्क सुरू झालं। हिंजवडीच्या परिसरात माजी खासदार नानासाहेब नवले यांनी साखर कारखान्याची जागा सॉफ्टवेअर पार्कसाठी देऊ करण्याचा एक निर्णय घेतला, पण त्या निर्णयामुळे आज किमान 2 ते 3 लाख कोटी रुपयांची उलाढाल या परिसरात होत आहे। याचे श्रेय जातं शरद पवार यांना। आज हिंजवडीत हजारो लाखो लोक येथे काम करत आहेत, त्यामुळे अर्थकारण बदललं। कोट्यावधी रुपयांची निर्यात येथे होते। अनेक जण अमेरिकेत बसतात, मात्र त्यांचे ऑफिसेस हिंजवडीत आहेत। या सर्व गोष्टींमुळे हिंजवडीचं अर्थकारण बदलत गेलं। आयटी पार्क स्थापन झालं आणि हजारो लोकांसाठी रोजगार निर्माण झाला। तब्बल 139 कंपन्या येथे असल्याने 2 ते 3 लाख कर्मचारी नोकरीनिमित्त येथे ये-जा करतात, परंतु त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सेवा उद्योग देणाऱ्या अनेक 5 लाख लोकांच्या दैनंदिन वर्दळ येथे सातत्याने सुरू असतात। या वाढत्या नागरिकीकरणामुळे आज या शहराची घसरण सुरू झाली आहे। पाणी पुरवठा, वीज, वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर योग्य काम न झाल्यामुळे अनेक कंपन्या हिंजवडी सोडून गेल्या आहेत, ज्यामुळे हजारो नोकऱ्यांवर परिणाम झालाय। ही इथली परिस्थिती आहे आणि ती दुरुस्त करण्याची गरज आहे। गेल्या दशकात सत्तेत असलेल्यांनी सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या अधिकाराचा मोठा वापर केला नाही, त्यामुळे ही घसरण झाली आहे। ही स्थिती बदलण्यासाठी आपल्याला प्रशासनात बदल करण्याची गरज आहे। तुम्हाला या सर्वांविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।